या 3 राशीच्या लोकांशी कधीही चुकूनही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही लगेच पकडले जाल. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्यासमोर खोटं बोलताना तुम्हाला अस्वस्थ वाटतं? कारण तुम्ही काहीही बोलला, तिला काहीतरी संशय येतोच. कधी तुमच्या चेहऱ्यावरून, कधी बोलण्यातल्या बदलावरून, तर कधी अगदी छोट्या गोष्टीवरून. आणि गंमत म्हणजे तुम्ही कितीही उत्तम अभिनय केला तरीही तिला संशय येणारच. अशा व्यक्ती अनेकदा काही विशिष्ट राशींमध्ये जास्त दिसून येतात. आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत आणि शेवटी मी सांगणार आहे की या राशींच्या व्यक्ती नेमकं खोटं कसं हेरतात आणि त्यामुळे नात्यांमध्ये कोणत्या समस्या निर्माण होतात. चला तर सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्रांनो, प्रत्येकाकडे काही खास गुण असतात. राशीनुसार गुण असतात, त्यामुळे कोणताही गैरसमज करून घेऊ नका. क्रमांक 3 आहे कन्या रास. या राशीच्या व्यक्तींची एक सवय असते निरीक्षण करण्याची आणि बऱ्याच वेळा लोकांना ते कळतही नाही. समजा काल तुम्ही सांगितलं की तुम्ही घरी होता, आज सांगितलं की मित्रांसोबत बाहेर गेला होता. बहुतेक लोक काही गोष्टी विसरून जातील, पण कन्या राशीची व्यक्ती लगेच विचारू शकते, अरे काल तर तू काहीतरी वेगळंच सांगितलं होतंस ना. यामुळे अनेकांना वाटतं की या राशीच्या व्यक्ती खूप चौकशी करतात, पण खरं कारण म्हणजे त्यांची बारकाईने निरीक्षण करण्याची सवय. हा एक साधं उदाहरण सांगितलं आहे मी तुम्हाला. यापेक्षा मोठी उदाहरणेसुद्धा घडू शकतात. यांची सकारात्मक बाजू म्हणजे अशा लोकांवर कामाची जबाबदारी टाकली तर ते छोट्यात छोटी चूकसुद्धा शोधू शकतात. आणि नकारात्मक बाजू जी लोक समजतात, कधीकधी जास्त विचार केल्यामुळे अनावश्यक शंका यांच्या डोक्यात घर करून बसतात. यावर तुम्ही काय करावे? प्रत्येक विसंगती म्हणजे खोटं असतंच असं नाही. कधीकधी समोरच्या व्यक्तीची परिस्थितीही समजून घ्यावी, त्यामुळे त्यांना लगेचच बोलू नये. क्रमांक 2 येते वृश्चिक राशी. वृश्चिक राशीबद्दल एक गोष्ट अनेक लोक सांगतात, यांच्यापासून काही लपवता येत नाही. हे हेरतातच, कारण हे लोक शब्दांपेक्षा वागणूक जास्त पाहतात. समजा एखादी व्यक्ती म्हणते मी अगदी ठीक आहे, पण तिचा चेहरा, आवाज आणि वागणूक काहीतरी वेगळंच सांगत असते. अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ही विसंगती पटकन जाणवू शकते, जी सर्वांनाच जाणवू शकत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या मित्रांना अनेकदा वाटतं, यांना सगळं कसं कळतं बरं. वास्तविक आयुष्यात अशा व्यक्ती मित्रांच्या किंवा कुटुंबाच्या भावना पटकन ओळखू शकतात. यांची सकारात्मक बाजू आपण समजून घेऊ. ते नात्यांमध्ये खूप प्रामाणिकपणा शोधतात. ते स्वतः असतात म्हणून ते शोधतात. आणि यांची नकारात्मक बाजू जी लोक गैरसमज करून घेतात ते म्हणजे यांचा एकदा विश्वास तुटला तर ती गोष्ट विसरण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे ते एकांतात निघून जातात. यावर छोटा उपाय म्हणजे संशय करत बसण्यापेक्षा संवाद वाढवण्यावर भर द्यावा. यामुळे तुमचं मनही हलकं होईल आणि गैरसमज दूर होतील. क्रमांक 1 आहे कुंभ राशी. आता या यादीतील पहिली राशी अनेक आश्चर्यचकित करू शकते, कारण कुंभ राशीबद्दल लोक सहसा खोटं पकडतात असं बोलत नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी, या राशीच्या व्यक्तींना तर्क खूप महत्त्वाचा असतो. समजा कोणी एक गोष्ट सांगितली, थोड्या वेळाने त्या गोष्टीत बदल झाला, बहुतेक लोक दुर्लक्ष करतील, पण कुंभ राशीची व्यक्ती विचार करू लागतात, हे दोन्ही एकत्र कसं शक्य आहे. म्हणूनच त्यांना अनेकदा विसंगती पटकन जाणवते. वास्तविक आयुष्यात ऑफिस, व्यवसाय किंवा नातेसंबंधांमध्ये असे अनेकदा प्रश्न विचारतात. सकारात्मक बाजू म्हणजे ते स्वतंत्र विचारी आणि दूरदृष्टी असतात, तर लोक त्यांना कधीकधी अतिविश्लेषण मागणारे असे गैरसमज करून घेतात. यावर तुम्ही प्रत्येक गोष्टीमागे मोठं कारण असेलच असे धरू नका. कधीकधी साधं उत्तर ही खरं असू शकतं. इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या मित्रांनो, कन्या राशी तपशील पाहते, वृश्चिक राशी भावना आणि वागणूक पाहते, तर कुंभ राशी तर्क आणि विसंगती पाहते. म्हणूनच अनेक लोकांना या राशींच्या व्यक्तींशी खोटं बोलणं कठीण वाटतं. पण खरी गोष्ट अशी आहे की विश्वास असलेल्या नात्यांमध्ये खोटं बोलण्याची गरजच पडत नाही. आणि जिथे खोटं वाढतं तिथे गैरसमजही वाढू लागतात. आता कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या अनुभवात कोणती रास खोटं सर्वात पटकन ओळखते आणि तुम्ही कधी कोणाचं खोटं पकडलं आहे का? तुमची ती गोष्ट कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही या राशीचे असाल तर तुमचा अनुभव सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात जास्त रागीट पण मनाने खूप चांगल्या असलेल्या 5 राशी. काही लोकांचा राग पाहून लोक त्यांना चुकीचं समजतात, पण त्यांच्या मनात तसं काही नसतं. नेमकं काय चाललंय हे कळत नाही आणि तुमची रास त्या यादीत आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.